आमदार निरंजन डावखरे यांनी अजित पवार यांना अर्पण केली श्रद्धांजली। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची वार्ता अत्यंत सुन्न करणारी आहे, अशा शब्दात आमदार निरंजन डावखरे यांनी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। प्रशासनावरील पकड आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असलेले एक धडाडीचं नेतृत्व आज आपल्यातून हरपलं आहे। सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या दादांनी सिंचन, ऊर्जा आणि वित्त अशा महत्त्वाच्या विभागांमधून महाराष्ट्राच्या प्रगतीला नवीन दिशा दिली। त्यांच्या जाण्यानं राज्याच्या राजकारणातील एक शिस्तबद्ध आणि कार्यतत्पर अध्याय संपला आहे। ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। या कठीण काळात पवार कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं त्यांनी सांगितलं। अजितदादांच्या निधनाची बातमी कळाली, अतिशय दुःख देणारी आणि अतिशय वेदनादायक ही बातमी आहे। डावखरे साहेबांचं, अजितदादांचं, आराराबांचं एक वेगळं ऋणानुबंध होतं। डावखरे साहेबांच्या निधनानंतरही खरं तर नेहमीच अजितदादांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं प्रेम, आशीर्वाद हे आम्हाला डावखरे कुटुंबियांना नेहमीच भेटत राहिलं। अजितदादांच्या माध्यमाने एक शिस्तीचा कार्यकर्ता कसा असावा, सामाजिक काम करत असताना, आपल्याला लोकांच्या हिताचे काम करत असताना वेळेचं भान आणि शिस्तचं पालन कसं करावं हे नेहमीच त्यांच्याकडनं शिकायला भेटत होतं। अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राचं एक फार मोठं नुकसान, न भरून निघणारं नुकसान हे झालेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद आता विकोपाला पोहोचला असून गणेश नाईक यांच्याकडून सातत्यानं एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करण्यात येत आहे। भाजपानं परवानगी द्यावी, यांचं नामोनिशाण मिटवून टाकतो अशी थेट टीका गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती। यावरून शिंदेच्या अनेक नेत्यांनी गणेश नाईक यांच्यावर टीकेचा भडीमार केला। असं असतानाच आता खासदार नरेश मस्के यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना उद्देशून समाज माध्यमांवर एक पत्र लिहून गणेश नाईक यांना लक्ष्य केले। मी तमाम शिवसैनिकांच्या वतीनं आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की त्यांच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शिवसेनेचं नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच, आमची तयारी आहे, असं उपरोधिक भाष्य करत त्यांनी पत्राद्वारे गणेश नाईक यांना लक्ष्य केले। राज्यातील महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी पार पडल्या। या निवडणुकांपूर्वीच नवी मुंबईत मंत्री गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा राजकीय सामना रंगला होता। यामध्ये गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्यानं टीका केली होती। भाजपनं परवानगी देईल तर एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करून टाकू आणि घोडे पण पलटी करून टाकू अशी थेट टीका त्यांनी केली होती। निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर हा वाद संपेल असं वाटत असतानाच आता हा वाद पुन्हा एकदा पेटला आहे। भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आक्रमक विधान केले। भाजपनं परवानगी द्यावी, यांचं नामोनिशाण मिटवून टाकतो, या विधानावरून आता एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांकडून गणेश नाईक यांच्यावर सडेतोड टीका करण्यात येत आहे। पत्रास कारण की नवी मुंबईत आपल्यातील ज्येष्ठ नेते गणेश नाईक साहेब यांनी आपले मित्रपक्ष असलेल्या राज्य आणि अनेक महानगरपालिका नगरपालिकांमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या, युती म्हणून लढून युती म्हणून जिंकून आलेल्या शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललाय। एकेकाळी स्वतः शिवसैनिक असलेल्या श्री गणेश नाईक यांनी आमचे प्रमुख नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेक वेळा डिवचून नवी मुंबईतून शिवसेनेला धोबी पछाड देण्याचं, टांगापलटी करण्याचं आणि शिवसेनेला नवी मुंबईतून मुळातून संपून टाकण्याचे स्पष्ट इरादे अनेक प्रसारमाध्यमातून जाहीररित्या मांडले आहेत। आता तर त्यांनी जाहीरपणे पक्षाने परवानगी दिली तर शिवसेनेचं नामोनिशाण मिटवून टाकू असं बेताल वक्तव्य केले। आपण तमाम शिवसैनिकांच्या वतीनं आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की त्यांच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शिवसेनेचं नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावी, आमची तयारी आहे, असं पत्र नरेश मस्के यांनी दिलं आहे। बाजू का घेत नाहीत? केवळ एकनाथ शिंदे या व्यक्तीवरचा राग, पोटदुखी आणि यातून अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतील तर शिवसैनिक म्हणून आम्हाला ते सहन होणार नाही। ज्या पद्धतीने त्यांचा वक्तव्य होतं त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये घुसफूस जी आहे ती मोठ्यावर वाढत आहे का? हे बघा, गणेश नाईक ज्या पद्धतीने वक्तव्य करतायत ते चुकीचं आहे। आम्ही आमचे पक्षप्रमुख त्यांच्याकडे आमची भूमिका मांडू, परंतु चुकीच्या पद्धतीने जे चाललेलं आहे
त्याचं उत्तर आम्ही देणार. पण याआधी अनेक वेळा बोलून सुद्धा पक्षाने कारवाई त्यांच्या केलेली नाहीये. या संदर्भात जर बनायचं झालं तर अनेक ठिकाणी तुमचे महापौर एकत्र बसवण्यावरती देखील चर्चा सुरू आहे. कसं पाहताय? आमची भूमिका काय असेल ते आम्ही पक्षप्रमुखांकडे मांडू, पण चुकीच्या पद्धतीने नामोनिशान मिटवण्याची जी काही भाषा आहे त्या भाषेला अरेला कारेचं उत्तर दिलं जाणार. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत एकहाती शिवसेना शिंदे गट पक्षाची सत्ता आली आहे. त्यानुसार आता शिवसेनेकडून शिंदे महापौर पदासाठी 30 जानेवारी रोजी अर्ज दाखल केले जाणार आहेत. तर 3 फेब्रुवारी रोजी महापौर पदासाठी निवडणूक होणार असून त्यातून महापौर निवडला जाणार आहे. शिवसेनेतून महापौर पदासाठी 7 जणांची नावं पुढे आली असून यातून कोण महापौर होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले. ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गट यांनी 75 जागांवर यश मिळवले. तसेच अपक्ष नगरसेविका प्रमिला केणी यांनी देखील त्यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे ही संख्या आता 76 झाली आहे. मागील आठवड्यात महापौर पदासाठी आरक्षण जाहीर झालं. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या या पदासाठी शिवसेना शिंदे गटातून 7 जणांची नावं पुढे आली आहेत. या 7 पैकी कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. महापौर पदासाठी 3 फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार आहेत. त्यानुसार 30 जानेवारी रोजी त्यासाठी अर्ज भरला जाणार आहे. परंतु 7 पैकी कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेना शिंदे गट पक्षाकडून महापौर पदासाठी 7 जणांची नावं पुढे आली आहेत. परंतु आता उपमहापौर पदासाठी कोणाला संधी मिळणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यातही भाजपनं महापौर पदासाठी दावा केला असला तरी देखील युती असल्यानं त्यांना उपमहापौर पदावर समाधान मानावं लागणार का अशी चर्चा रंगली असून या संदर्भातील निर्णय येत्या 2 दिवसात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सब मिलके आज वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील त्यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतलं.
यावेळी त्यांनी गुरुवर्य आनंद दिघे यांना कृतज्ञता व्यक्त करत आनंद दिघे साहेबांचं स्वप्न असणारा ठाणे महापालिकेवरील भगवा झेंडा कायम फडकत ठेवण्याचं कार्य आपण पूर्ण करत असल्याचं ठामपणे सांगितलं. आनंद दिघे यांच्या जयंतीदिनानिमित्त दरवर्षी समाजोपयोगी आणि लोकाभिमुख उपक्रम राबवले जातात. समाजकारण आणि लोकहित हेच त्यांच्या विचारांचं केंद्र होतं. त्यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादानं ठाणे महापालिकेवर कर्मवीरांनी लावलेला भगवा यंदा अधिक तेजानं फडकत असून यापूर्वीच सर्व विजयाचे विक्रम या निवडणुकीत मोडीत काढले गेले असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो कायम राखण्याचं काम आपण केलं आहे. कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांवरही भगवा झेंडा फडकलाय. संपूर्ण महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत शिवसेना पुढे जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरली. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्येही शिवसेनेनं दुसरा क्रमांक पटकावलाय. त्यामुळे पक्षाची ताकद राज्यभर वाढताना दिसत असल्याचं त्यांनी नमूद केलं. काही लोक म्हणत होते की शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे, परंतु आज शिवसेना चांदा ते बांधापर्यंत पसरली आहे. हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आहे असं सांगत त्यांनी विजयाची गोडी पुढेही कायम राहील असा विश्वासही व्यक्त केलाय. शिंदे यांनी शिवसेनेचा मूलमंत्र स्पष्ट करत सांगितलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा गुरुमंत्र घेऊन पक्ष वाटचाल करत आहे. आपत्तीत शिवसेना, संकटात शिवसेना हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून कायम असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना त्यांनी या योजनेमुळे महिलांना मोठा आधार मिळाल्याचं सांगितलं. अनेक कुटुंबियांनी या योजनेच्या मदतीनं छोटे मोठे व्यवसाय सुरू केलेत. दुर्गम भागातील एका गरीब कुटुंबियाचा अनुभव सांगताना त्यांनी महिलेला मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या मदतीतून त्या कुटुंबियानं तेल, मीठ, मसाला घेऊन घर चालवलं असून त्यांना मोठा आधार मिळाल्याचं सांगितलं. याशिवाय लखपती योजना, एसटी प्रवासात महिलांना 50% सवलत, मुलींसाठी उच्च शिक्षणाच्या योजना आणि महिला बचत गटांना मदत अशा अनेक लोककल्याणकारी योजना सरकारनं राबवल्याचंही त्यांनी सांगितलं. महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं स्वप्न आनंद दिघे यांनी नेहमी पाहिलं होतं आणि त्याच मार्गावर आपण चालत असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. आपल्या भाषणाचा समारोप करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या वाढीमागे गुरुवर्य आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद, त्यांची शिकवण आणि जनतेचं प्रेम आणि पाठिंबा हीच खरी प्रेरणा आणि ऊर्जा असल्याचं सांगितलं. ठाणे महापालिकेवर भगवा कायम फडकवत ठेवणं हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.